हॅलो मुलांनो, या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण बघणार आहोत तुमचा जो बुकलेटमध्ये सेशन 2 म्हणजे चॅप्टर 2 देऊन ठेवला आहे इलेक्ट्रॉनिक्सचा परिचय, त्याची माहिती घेणार आहोत. आणखीन काय काय ॲक्टिव्हिटीज देऊन ठेवली आहे ते पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चला बघूया. सगळ्यात पहिले इलेक्ट्रॉनिक्सचा परिचय म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे काय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये खूप सारे असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात ज्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता खूप सारे असे सर्किट्स आणखी कंपोनेंट्स लागलेले असतात. ते सगळे इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतात. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता मायक्रोवेव्ह ओव्हन आहे, मिक्सर आहे, ठीक आहे, मोबाईल फोन आहे, लॅम्प आहे, ठीक आहे, मग तुमचा प्लग पेन आहे, जितके पण फ्रीज आहे, जितके पण इथे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस दिसतात त्याच्या सगळ्यांमध्ये पूर्ण इलेक्ट्रॉनिक्स यूज केलेलं असतं. तर आपण जिथे तुम्ही बाहेर जाता काही वस्तू पाहता तर सगळ्या ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे काही इलेक्ट्रॉनिक्स यूज करून ठेवलं. आपल्या घरामध्ये खूप सारी अशी वस्तू असतात ज्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स यूज करून ठेवलं. जसं आपला मोबाईल फोन असतो त्या मोबाईल फोनमध्ये पण इलेक्ट्रॉनिक्स पूर्ण असतो. ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत की इलेक्ट्रॉनिक्स समजायच्या पूर्वी आपल्याला इलेक्ट्रॉनिक्समध्ये काही असे वर्ड्स काही असे टर्म्स असतात ची माहिती घ्यायला आपल्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे. ते आपल्याला माहिती पडलं पाहिजे की ते टर्म्स म्हणजे की आपल्याला काही इलेक्ट्रॉनिक्समध्ये काही मेजर करायचं आहे तर ते खूप इम्पॉर्टंट असतात. त्या टर्म्सची माहिती घ्यायला खूप इम्पॉर्टंट असावं लागतं. तो आपण बघतो की कोणचे असे टर्म्स आहेत जे इम्पॉर्टंट असतात. जे 3 टर्म्स आहे जे इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे खूप इम्पॉर्टंट आणि ज्याची माहिती तुम्हाला इम्पॉर्टंट असते तर ते आहे व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स. तुम्ही व्होल्टेज, करंट आणि रेझिस्टन्स कुठे ना कुठे ऐकलं असेल, पण तुम्हाला हे नाही माहिती आहे की व्होल्टेज काय असतो, करंट काय असतो, आणखी रेझिस्टन्स काय असतो. चला बघूया. सगळ्यात पहिले आपण माहिती घेतो करंटची. करंट इथे तुम्ही फोटोमध्ये बघता, इथे एक नळ देऊन ठेवलं, त्याच्यामध्ये पाणीचं ड्रॉप म्हणजे पाणीची बूंद पडत आहे. तर तुम्ही बघितलं असेल, आपण म्हणतो की एक एक बूंद से पुरा घडा भर जातं. तर एक एक बूंदनी पूर्ण घडा आणखीन बाल्टी भरून जाते. तसंच इलेक्ट्रॉनिक्समध्ये जी सगळ्यात छोटी जी क्वांटिटी असते त्याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स सगळ्यात छोटी क्वांटिटी असते. ठीक आहे. इथे तुम्ही या सर्किटमध्ये फोटोमध्ये बघू शकता, जसं इथे बल्ब लावून ठेवलं, आणखीन इथे एक बॅटरी लावून ठेवली. आता बॅटरीच्या पॉझिटिव्हमधून आपण एक वायर घेतलं. ठीक आहे. वायरला आपण कनेक्ट करून दिलं बल्बवरती. आणखीन बॅटरीच्या नेगेटिव्हमधनं एक वायर घेतलं, त्याला कनेक्ट करून दिलं बल्बच्या दुसऱ्या एंडवरती. आता काय होणार, जसं आपण वायर कनेक्ट केलं तसंच जे इलेक्ट्रॉन्स आहे ते एक जागेच्या दुसऱ्या ठिकाणी चालले जातील. म्हणजे एक जागेचे दुसऱ्या जागेपर्यंत ते फ्लो होणार. ठीक आहे. ते जे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स एक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात त्याला म्हणतो आपण करंट. म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज अ करंट. ठीक आहे. असंच जे इलेक्ट्रॉन आहे ते खूप छोटी क्वांटिटी आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये, सगळ्यात छोटी क्वांटिटी आहे. जे इलेक्ट्रॉनचा जे फ्लो असतो जेव्हा एक ठिकाणी तर दुसऱ्या ठिकाणी जेव्हा जातात जे इलेक्ट्रॉन्स त्याला आपण करंट म्हणतो. ओके. करंट खूप इम्पॉर्टंट असतो. सगळ्या सर्किटमध्ये करंट असणार तर तुमचं सर्किट नाही चालणार. हे करंटची डेफिनेशन झाली. ठीक आहे. आता आपण बघतो की व्होल्टेज काय असतो. जसं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आता ऐकलं की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे करंट. तसंच आता व्होल्टेज पण खूप इम्पॉर्टंट असतो एक सर्किटमध्ये, एक इलेक्ट्रॉनिक्समध्ये. इथे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता एक ट्यूब आहे, त्या ट्यूबमधून पाणी जातोय. जसं आता आपण मागून त्या ट्यूबमधून त्याला असं ढकललं पाणीला तर त्याला फोर्स लागणार. ते जे फोर्स आहे त्याला आपण इथे व्होल्टेजच्या टर्म्समध्ये घेतो. जसंच तुम्ही फोर्स खालतो मागून पाणीला ढकलणार तर पाणी पुढे वाढणार आणखी ट्यूबमधून खालती पडणार. ठीक आहे. तसंच आता एक्झाम्पल घेऊन घ्या.
तुमची जी बॅटरी आहे इथे बघू शकता, या बॅटरीमध्ये काही व्होल्टेज असतो, ठीक आहे. व्होल्टेज म्हणजे काही, जसं तुम्ही बघितलं छोटी बॅटरी असेल 9 वोल्टची, आपल्या बसमध्ये पण तुम्ही बघितली असेल 9 वोल्टची बॅटरी असते. मग तुम्ही घरामध्ये पाहता तुमच्या टीव्ही रिमोटमध्ये पण 1.5 वोल्टची बॅटरी असते. तर त्याच्यामध्ये जे व्होल्टेज देऊन ठेवलं आहे 1.5V जे लिहिलेलं आहे ते व्होल्टेज आहे. तर तुमच्या बॅटरीमध्ये काही व्होल्टेज असतो ज्या सर्किटला चालवायला खूप इम्पॉर्टंट असतो. तो एक प्रकारचा तो फोर्स सारखं असतो, तेव्हाच तुमचं सर्किट चालणार. आता ह्या बॅटरीने तुम्ही जसं वायर्स कनेक्ट करून दिले पॉझिटिव्हवरती आणखी नेगेटिव्हवरती, आणखी इथे तुम्ही मोटर, LED नाहीतर बझर जे पण तुम्ही कनेक्ट केलं तर त्या आउटपुट डिव्हाइसला म्हणजे त्या जिथे जे तुम्ही कनेक्ट केले त्याला काही फोर्स नाही, काही व्होल्टेज मिळणार ज्याच्याने तो चालणार. तो व्होल्टेज खूप इम्पॉर्टंट असतो. व्होल्टेज पण नाही असणार तर तुमचा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नाही चालणार. तो इथे तुम्ही एक फोटो बघू शकता. इथे तुम्हाला एक टँक दिसतो. या टँकमधून खालती एक पाईप लावून ठेवलं आहे, ठीक आहे. हे जे पाणी वरतून येतोय, जे फोर्स लागतं पाणी जे फोर्स लागतं खालती, तर याला आपण बोलू शकतो व्होल्टेज आहे, ठीक आहे. या पाईपमधून हे जे पाणी जातोय म्हणजे हा जो पाणी फ्लो होतोय, फ्लो म्हणजे हा पाणी एक जागे ठिकाणी दुसऱ्या जागे ठिकाणी जातोय, याला म्हणू शकतो आपण करंट, ठीक आहे. सो असंच करंट आणखीन व्होल्टेज खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर असतात एक सर्किटमध्ये या इलेक्ट्रॉनिक्समध्ये, ठीक आहे. सो हे व्होल्टेजची डेफिनेशन आहे, ठीक आहे. सो आता तुमच्या बुकलेटमध्ये काही ॲक्टिव्हिटीज देऊन ठेवली आहे, ठीक आहे. सो तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर ती ॲक्टिव्हिटी कसं करायचं आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. तो सगळ्यात पहिली जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला देऊन ठेवली आहे तुम्ही बुकलेटमध्ये बघू शकता. तुमच्या घरामध्ये असे खूप सारे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतात, ठीक आहे, ज्याच्यामध्ये त्यांची काही व्होल्टेज आणखीन काही करंट रेटिंग असते. रेटिंग म्हणजे तुम्ही बघितलं असेल तुमच्या मोबाईलच्या चार्जरमध्ये मागे व्होल्टेज आणखीन करंट लिहिलेला असतो. असंच तुमच्या टीव्हीच्या रिमोटमध्ये पण, नाहीतर तुमच्या टीव्हीच्या रिमोटच्या बॅटरीमध्ये पण व्होल्टेज आणखीन करंटची व्हॅल्यू लिहिलेली असते. तर तुम्हाला इथे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचे नावं लिहायचे आहे, आणखी त्याच्या मागे जे पण व्होल्टेजची व्हॅल्यू लिहिलेली आहे त्या डिव्हाइसच्या मागे ते तुम्हाला इथे व्होल्टेजमध्ये लिहायचं आहे. आणखी ज्या करंटची व्हॅल्यू लिहून ठेवली आहे त्याच्या मागे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. तसं तुम्हाला 6 इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचे नावं, आणखीन मग त्याचं व्होल्टेज आणखी त्याचं करंट लिहायचं आहे. सो ही तुमची फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे, हे तुम्हाला बुकलेटमध्येच करायची आहे. ओके. सो नेक्स्ट ॲक्टिव्हिटी खूप इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी आहे. सो तुमच्या घरामध्ये तुम्ही असे प्लग पॉईंट्स पाहिलेले असतील, ठीक आहे. आता तुम्हाला हे नाही माहिती आहे की त्या प्लग पॉईंट्समध्ये किती व्होल्टेज येतो. सो तुम्हाला हे सर्च करून लिहायचे की त्या प्लग पॉईंटमध्ये किती व्होल्टेज आपल्याला भेटतो. त्या व्होल्टेजची व्हॅल्यू तुम्हाला इथे लिहायची आहे. तुम्ही याच्यामध्ये इंटरनेटची मदत घेऊ शकता, इंटरनेटवरती सर्च करून पण लिहू शकता, ठीक आहे. सो ही ॲक्टिव्हिटी पण तुम्हाला करायची आहे तुमच्या बुकलेटमध्येच. ओके. सो नेक्स्ट आता इम्पॉर्टंट आहे तुमचं रेजिस्टन्स. आता आपण व्होल्टेज बघितलं, करंट बघितलं, आता रेजिस्टन्स काय असतो, ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की जसं व्होल्टेज म्हणजे एक प्रकारचा फोर्स असतो, करंट तुमचा जे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स असतो तो एक जागे ठिकाणी तर दुसऱ्या जागे ठिकाणी फ्लो होतो. पण सगळ्या सर्किटची रिक्वायरमेंट वेगळी असते. कोणत्या सर्किटला कमी व्होल्टेज लागतो, कोणत्या सर्किटला जास्त व्होल्टेज लागतो, ठीक आहे. कोणत्या सर्किटला कमी करंट लागतो, कोणत्या सर्किटला जास्त करंट लागतो. तर तसंच आता त्याला कंट्रोल करायला, ठीक आहे, रेजिस्टन्स खूप इम्पॉर्टंट असतो, ठीक आहे. सो रेजिस्टन्स काय करतो, त्याला कंट्रोल करून ठेवतो. इथे तुम्ही हा फोटोमध्ये बघू शकता की जितकी व्होल्टेजची रिक्वायरमेंट आहे तितकाच तो सर्किटमध्ये दाखवणार. तो जसं हात तुम्हाला दिसतो तो हात तिला थांबून ठेवतोय की नाही तुम्हाला इतकंच व्होल्टेज त्या सर्किटमध्ये द्यायचं आहे. त्या हिशोबाने तितकंच व्होल्टेज त्या सर्किटमध्ये व्होल्टेज आणि करंट जाणार, ठीक आहे. सो इथे तुम्ही बघू शकता एक पाईप आहे, जसं एक ट्यूबमधून एक सरळ ट्यूब आहे. त्या सरळ ट्यूबमधून जसं पाणी जातं तर स्ट्रेट पाणी जेव्हा जाणार तर काही त्रास नाही होणार. पण आता आपण मधून त्या पाईपला असं बँड करून दिलं. इथे बघू शकता तुम्ही या मधून पाईपला बँड करून दिलं. सो आता पाईपमधून जे पाणी आहे ते थोडंसं हळूहळू जाणार, कारण की तिथून
ते मधून आपण बँड करून दिले. पण जे वरच्या फोटोमध्ये बघू शकता तिथे जे पाणी आहे ते स्ट्रेट, जे पाईप आहे ते स्ट्रेट आहे, तर पाणी लवकर फ्लो होणार. तिथे रेझिस्टन्स कमी आहे, म्हणजे तिथे कोणी आपल्याला असं थांबणारा कोणी नाही आहे. ठीक आहे, थांबणारा कोणी नाही आहे. पण जे तुम्ही दुसऱ्या फोटोमध्ये बघू शकता आपण मधून ना त्या पाईपला बँड करून दिलंय, तर इथे रेझिस्टन्स तुमचं जास्त आहे. आता बँड करून दिलंय तर पाणी ते इथे जे बँड पोझिशन आहे इथून ना तुमचं पाणी खूप हळूहळू जाणार. सो तसंच जसं जास्त रेझिस्टन्स केलं तर त्या हिशोबाने व्होल्टेज आणि करंटची व्हॅल्यू व्हॅरी होणार. सो हे रेझिस्टन्सची डेफिनेशन होती. चला, आता तुम्ही बघितलं असेल रेझिस्टन्स MTBS मध्ये पण. ठीक आहे, तुम्ही मोबाईल थिंक बिग स्पेसमध्ये बसमध्ये बघितलं असेल रेझिस्टन्स. त्या रेझिस्टन्समध्ये काही असे कलर्स असतात. ठीक आहे, तुम्हाला वेगळे रेझिस्टन्समध्ये वेगळे कलर्स दिसणार. त्या कलर्स का असतात, त्याचा इम्पॉर्टन्स काय असतो. ठीक आहे, सो जे कलर्स देऊन ठेवलेले असतात सगळ्या रेझिस्टन्समध्ये वेगळे कलर्स असतात. ठीक आहे, त्या कलर्सने तुम्ही त्या रेझिस्टन्सची व्हॅल्यू काढू शकता. सगळ्या रेझिस्टन्सची वेगळी व्हॅल्यू असते. तर तुम्ही इथे एक फोटोमध्ये समोर बघू शकता की जसा हा रेझिस्टन्स आहे, याच्यामध्ये जो फर्स्ट बँड आहे तो इथे बघू शकता. हा एक ब्राऊन आहे, मग एक रेड आहे, मग थर्ड परत ब्राऊन आहे, आणि लास्ट ठीक आहे येल्लो आहे. ठीक आहे, सो आता याची व्हॅल्यू कसं काढायचं आहे ते बघूया. ठीक आहे, सो रेझिस्टन्सची व्हॅल्यू काढायला आपल्याला बुकलेटमध्ये पण एक कलर कोडिंग टेबल देऊन ठेवलं आहे. सो तुम्ही इथे बघू शकता वेगळे इथे कलर्स देऊन ठेवले आहे. ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येल्लो, ग्रीन, ब्लू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट, गोल्ड आणि सिल्वर. सो इथे बघू शकता तुम्हाला याला बघायचं आहे की कसं तुम्ही कसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर लक्षात ठेवायला एक ट्रिक आहे याला लक्षात ठेवायला. BB रॉय ऑफ ग्रेट ब्रिटन व्हेरी गुड वाईफ. ठीक आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नाही तर तुम्ही बुकलेटमधून बघून पण रेझिस्टन्सची व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे, सो सगळ्यांची वेगळे याची तुम्ही बघू शकता. जसं इथे एक रेझिस्टन्स देऊन ठेवलं आहे. फर्स्ट बँड आहे ग्रीन, तर फर्स्ट बँडमध्ये ग्रीन, सो ग्रीनमध्ये इथे काय व्हॅल्यू देऊन ठेवली 5. मग सेकंड बँड आहे ब्लू, तर ब्लूमध्ये इथे बघा ब्लूमध्ये काय व्हॅल्यू देऊन ठेवली 6. मग थर्ड बँड आहे मल्टीप्लायर. ठीक आहे, मल्टीप्लायर तुम्हाला येल्लो देऊन ठेवलं आहे, तर येल्लोमध्ये काय इथे व्हॅल्यू आहे 10 किलो ओम. तो असंच तुम्हाला लास्टमध्ये तुम्हाला एक देऊन ठेवलं आहे गोल्ड. गोल्डमध्ये तुम्ही इथे बघू शकता ±5%. सो असंच तुम्हाला काही रेझिस्टन्स देऊन ठेवले त्याची व्हॅल्यू काढायची आहे. तो एक्झाम्पल करता इथे एक रेझिस्टन्स देऊन ठेवलं आहे, मी तुम्हाला समजावून देतो कसं व्हॅल्यू तुम्हाला काढायचं आहे. तर इथे बघू शकता सगळ्यात पहिले तुम्हाला देऊन ठेवलं आहे ब्राऊन. सो आपण आपल्या कलर कोडिंग टेबलमध्ये रंग कोडिंग टेबलमध्ये बघतो ब्राऊन करता काय व्हॅल्यू आहे 1, तर आपण इथे 1 लिहून देणार. बघ परत आहे आपलं रेड करता काय आहे इथे तुम्ही सेकंड बँडमध्ये बघू शकता. रेड करता आहे 2. ठीक आहे, 2च्या नंतर नेक्स्ट कलर आहे तुमचा ब्राऊन. सो परत ब्राऊन म्हणजे थर्ड बँड आहे. सो आता तुम्हाला थर्ड बँड ब्राऊनमध्ये हा 1 नाही घ्यायचे. तुमचा जो थर्ड बँड आहे जे तुम्ही रेझिस्टन्समध्ये आता पाहिलं ते थर्ड बँड ब्राऊन आहे, तर तुम्हाला घ्यावं लागेल 10 ओम. सो इथे आपण 10 लिहून देणार. मग तुम्हाला काही नाही करायचं आहे, या तिघन व्हॅल्यूजला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 1 2 × 10. सो या रेझिस्टन्सची व्हॅल्यू काय होऊन जाणार 120 ओम. ओके, सो आता तुम्हाला तुमच्या बुकलेटमध्ये पण ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला काही रेझिस्टन्सची व्हॅल्यू देऊन ठेवली, काही रेझिस्टन्सचे कलर्स देऊन ठेवले आहेत. तुम्हाला त्याची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, सो तुम्हाला तुमचं कलर कोडिंग टेबल देऊन ठेवलं आहे. आता तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी तुमच्या बुकलेटमध्येच सॉल्व करायची आहे. ठीक आहे, नेक्स्ट तुमचा जो करंट असतो, व्होल्टेज आणखून रेझिस्टन्स असतो, त्याच्यामध्ये काही संबंध असतो. ठीक आहे, सो व्होल्टेज जो तुमचा असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो करंटची. म्हणजे जसंच तुम्ही व्होल्टेजची व्हॅल्यू वाढवणार करंटची व्हॅल्यू पण वाढणार.
ठीक आहे. जसंच आपण इथून ना हा जो साईन आहे याला जेव्हा हटवणार, सो हा एक रूल असतो की जेव्हा तुम्ही प्रोपोर्शनॅलिटीचा हा जो साईन असतो जेव्हा तुम्ही हटवता तर तुम्हाला एक कॉन्स्टंट ऍड करावा लागतो. तर इथे जे कॉन्स्टंट आहे जे ऍड झालंय ते आहे रेझिस्टन्स. तर जो पूर्ण जो फॉर्म्युला होऊन जाणार व्ही म्हणजे व्होल्टेज करंट आय इंटू रेझिस्टन्स आर. तर व्ही इक्वल टू आय आर. ठीक आहे. सो इथे तुम्ही सर्किटमध्ये पाहू शकता इथे एक एलईडी लावून ठेवली, इथे एक रेझिस्टन्स लावून ठेवलं, आणखी इथे एक बॅटरी लावून ठेवली. सो बॅटरीमध्ये जे होणार ते व्होल्टेज असणार. ठीक आहे. इथे रेझिस्टन्स जे आहे ते रेझिस्टन्स आहे. आणखी एलईडी मध्ये जितकं करंट फ्लो ना ते आपण इथे बघू शकतो. ठीक. आता तुम्हाला बुकलेटमध्ये पण काही ऍक्टिव्हिटी देऊन ठेवली आहे. तुम्हाला काही व्हॅल्यूज काढायची आहे. जसं तुम्हाला फर्स्ट याच्यामध्ये देऊन ठेवलं आहे की तुम्हाला व्होल्टेज देऊन ठेवला 6 व्होल्ट, आर देऊन ठेवला 3 ओम, आणखी तुम्हाला करंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर तुम्हाला आता माहिती आहे आपल्याला फॉर्म्युला हे देऊन ठेवलं आहे व्ही इक्वल टू करंट इंटू रेझिस्टन्स. आता तुम्हाला कसं काढायचं आहे तर इथे आपण बघू शकतो. ठीक आहे. तुम्ही याला सॉल्व पण करू शकता या फॉर्म्युल्याने. ठीक आहे. जसं तुम्हाला आता व्ही देऊन ठेवलं आहे तर व्ही मध्ये व्ही ची व्हॅल्यू ठेवून दिली आहे, आर देऊन ठेवलं तर आर ची व्हॅल्यू ठेवून दिली आहे, आणखीन आय फाइंड करून घ्या, आय ची व्हॅल्यू काढून घ्या. आता आय ची व्हॅल्यू कसं काढणार, जसं व्ही 6 आहे, आर 3 आहे, मग आर खालती येऊन जाणार म्हणजे 6/3. तर इथे जो तुमची करंटची व्हॅल्यू होऊन जाणार 2 एम्पियर. असंच तुम्हाला दुसरं पण सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आता तुम्ही कॉपीमध्ये फॉर्म्युलांनी तुम्हाला असं वाटतं की खूप डिफिकल्ट आहे, तुम्हाला हे जे तिघं सॉल्व करायला एक आणखीन इझी प्रोसेस आहे. तर आपण ते बघूया. तुम्हाला काय करायचं, असं एक सर्कल ड्रॉ करायचं. त्या सर्कलमध्ये तुम्हाला वरच्या याच्यामध्ये व्ही लिहायचं आहे, खालच्या याच्यामध्ये आय लिहायचे, आणखीन एक याच्यामध्ये आर लिहायचे. आता तुम्हाला जसं फर्स्ट याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की आय ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे, सापडायची आहे. ठीक आहे. सो जी व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे, जी व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे त्याच्यावरती तुमचे एक उंगली ठेवून द्या. ठीक आहे. आता तुम्ही जसं ते इथे तुम्ही बघू शकता, जसं मला आयची व्हॅल्यू काढायची तर इथे त्यांनी एक असं तुमची उंगली एक उंगलीला तुमची ठेवून द्या. ठीक आहे. सो आय इक्वल टू व्ही बाय आय होऊन जाणार. आता तुम्हाला व्ही ची व्हॅल्यू माहिती आहे, आर ची व्हॅल्यू माहिती आहे, तर तुम्ही आय ची व्हॅल्यू काढू शकता. व्ही बाय आय आर म्हणजे तुम्हाला डिवाइड करायचे. ठीक आहे. व्ही बाय आर. ठीक. नेक्स्ट याच्यामध्ये जसं थर्डचा आपण सेकंडचा याचा पद्धतीने पाहतो. आय इक्वल टू 6 एम्पियर, व्ही इक्वल टू 18 वॉल्ट. तुम्हाला आर ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. आता आर ची व्हॅल्यू काढायला करता आपल्याला हे घ्यावं लागेल. ठीक आहे. आता तुम्हाला आर ची व्हॅल्यू काढायची तर इथे तुम्ही आर वरती ठेवून द्या. ठीक आहे. आता तुम्हाला व्ही ची व्हॅल्यू माहिती आहे, आणखी आय ची व्हॅल्यू माहिती आहे, तर तुम्ही आर ची व्हॅल्यू काढू शकता. इथे पण व्ही बाय आय म्हणजे तुम्हाला डिवाइड करावं लागेल. तसंच इथे तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला थर्ड याच्यामध्ये आर इक्वल टू 100 ओम देऊन ठेवलं आहे, आय इक्वल टू 12 एम्पियर देऊन ठेवलं आहे. तुम्हाला व्ही ची व्हॅल्यू काढायची. तर व्ही ची व्हॅल्यू काढायला करता आपण व्ही वरती असं एक उंगली ठेवली आपण. मग तुम्ही आय ची व्हॅल्यू ठेवू शकता, आर ची व्हॅल्यू ठेवू शकता, आणखी त्याला गुणा करून द्या. जसं तुम्ही गुणा करणार तर तुम्हाला व्ही ची व्हॅल्यू सापडून जाणार. ठीक आहे. असं तुम्ही व्ही आय आर जे तुम्हाला या ऍक्टिव्हिटीमध्ये देऊन ठेवलं ते तुम्ही त्याची व्हॅल्यू काढू शकता. ठीक आहे. ही एक ऍक्टिव्हिटी झाली. आता आपण माहिती घेतो इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट काय असतात. तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये खूप सारे असे छोटे इथे फोटोमध्ये बघू शकता. खूप सारे छोटे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स बघितले असतील. ते इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट त्या सर्किटला चालवायला असतात. त्या सर्किटला चालू करायला जे पण तुम्हाला सर्किटला जसं काम करायचं आहे. सो वेगवेगळे सर्किटमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉनिकमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स असतात. ठीक आहे. सो तुम्ही खूप सारे असे कॉमन कंपोनेंट पाहिले असतील. तुम्ही एलईडी पाहिले असेल, ट्रान्झिस्टर पाहिले असेल, रजिस्टर पाहिले असेल. तर हे जे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट असतात खूप इम्पॉर्टंट असतात आणि खूप सारे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट असतात. ठीक आहे. सो या इलेक्ट्रॉनिक कंपोनेंटची माहिती घेतल्यानंतर तुम्हाला बुकलेटमध्ये एक ऍक्टिव्हिटी देऊन ठेवली आहे. तुम्हाला ती ऍक्टिव्हिटी पण तुमच्या बुकलेटमध्येच सॉल्व करायची आहे. तर सगळ्यात पहिली जी ऍक्टिव्हिटी देऊन ठेवली आहे. ठीक आहे. तुम्ही खूप सारे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस पाहिलेले असतील. ठीक आहे. आणखी तुम्ही त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये असे जे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स आहेत ते पण पाहिलेले असतील. तर तुम्हाला फर्स्ट ऍक्टिव्हिटीमध्ये काय करायचे, हे जे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स आहे तुम्ही कुठे कोणकोणच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये
पाहिलेले आहेत. जसं एक्झाम्पल मी एक देतो, टीव्हीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, मग रेडिओमध्ये पाहिलं असेल, तर तसंच तुम्हाला इथे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचे नावं लिहायचे आहे. ठीक आहे. सो हे तुम्हाला फर्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये करायचं आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्हाला इथे एक LED देऊन ठेवली आहे. ठीक आहे. सो LED मध्ये तुम्हाला ही LED तुम्ही कुठे पाहिली आहे, कुठे कुठे कोणत्या इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्समध्ये पाहिलेली आहे. ठीक आहे. सॉरी, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमध्ये पाहिलेली आहे. तुम्हाला त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसचं नाव लिहायचं, आणखी तिथे त्या LEDचे काय उपयोग आहे ते पण तुम्हाला लिहायचं आहे. ठीक. आता आपण बघतो की सर्किट काय असतो. ठीक आहे. सो तुम्ही बघितलं असेल, खूप सारे सर्किट्स असतात. तुम्ही खूप सारे असे इलेक्ट्रॉनिक सर्किट पाहिलेले असतील. सो सर्किटमध्ये खूप सारे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स लागलेले असतात. तुम्ही इथे बघू शकता, या एक ग्रीन सर्किट इथे दाखवून ठेवलं आहे. सर्किट एक प्रकार मध्ये त्याच्यामध्ये खूप सारे इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट लागलेले असतात, जो एक पर्टिक्युलर टास्क करता आपण यूज करू शकतो. ठीक आहे. तुम्हाला काही पण चालवायचं आहे, जसं तुम्हाला LED चालवायची या मोटर चालवायची, तर त्याच्याकरता तुम्हाला एक सर्किट बनवावं लागेल. ठीक आहे. सो इथे 2 प्रकारचे सर्किट देऊन ठेवले. ठीक आहे. हा जो सर्किट आहे ग्रीन सर्किट, हा परमनंट सर्किट आहे. हा जो व्हाईट सर्किट तुम्ही बघताय, जो ब्रॅडबोर्डवरती बनवून ठेवलंय, ते टेम्पररी सर्किट असतो. ठीक आहे. तो सर्किट 2 प्रकाराचे, जे मेन जे क्लासिफिकेशन असतो सर्किटचं, टेम्पररी सर्किट आणखीन परमनंट सर्किट. ठीक. आता सर्किटचे काही वेगळे प्रकार पण असतात. तर ते सर्किटचे जे 2 इम्पॉर्टंट प्रकार आहेत ते आहे एक सिरीज सर्किट आणखीन एक पॅरलल सर्किट. तो सिरीज सर्किटमध्ये बघू शकता, इथे 2 बल्ब लागलेले. हा बल्बचा एक पॉझिटिव्ह आहे, हा बल्बचा नेगेटिव्ह आहे, हा मग दुसरा बल्बचा पॉझिटिव्ह आणखीन नेगेटिव्ह. आता इथे बघू शकता सिरीज सर्किटमध्ये पॉझिटिव्ह नेगेटिव्ह. ठीक आहे, असं कनेक्शन होतं. सो इथे तुम्ही बघू शकता सिरीजमध्ये, मग तुम्ही याला बॅटरीने कनेक्ट करू शकता. ठीक. सो हा सिरीज सर्किट होऊन जातं. तसंच तुम्ही पॅरललमध्ये बघू शकता, जितके पण बल्ब्स लागले त्याचे जितके पण पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह आणखीन हा पॉझिटिव्ह बघा कनेक्टेड आहे, आणखीन हा नेगेटिव्ह आणखीन हा नेगेटिव्ह कनेक्टेड आहे. तर जितके पण पॉझिटिव्ह जितके पण नेगेटिव्ह आहे पॅरललमध्ये, ते सगळे एका याच्यामध्ये पॅरलल सर्किटमध्ये कनेक्टेड असतात. तो सिरीज सर्किटमध्ये पॉझिटिव्ह नेगेटिव्ह, आणखीन पॅरलल सर्किटमध्ये पॉझिटिव्ह आणखी नेगेटिव्ह. सो हे डिफरन्स असतो सिरीज आणखीन पॅरलल सर्किटमध्ये. ठीक. आता तुमच्या बुकलेटमध्ये याची पण काही ॲक्टिव्हिटी देऊन ठेवली, ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. ठीक आहे. सो या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला या सर्किटला ओळखायचं आहे, आणखीन हे विचार करायचे की हा सर्किट, जो पहिला सर्किट आहे, सिरीज आहे की पॅरलल आहे, मग दुसरा सर्किट सिरीज आहे की पॅरलल आहे, ते तुम्हाला इथे खालती लिहायचं आहे, सिरीज पॅरलल. ठीक आहे. मग थर्ड याच्यामध्ये पण बघू शकता तुम्हाला कोणचं सर्किट दिसतं, सिरीज दिसतंय की पॅरलल दिसतंय. फोर्थ याच्यामध्ये पण तुम्हाला बघून खालती लिहायचं आहे की सिरीज लिहिलंय, सिरीज आहे की पॅरलल आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला नेक्स्ट जी ॲक्टिव्हिटी देऊन ठेवली आहे, तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुम्हाला अशी वस्तूंचे नाव लिहायचे जिथे तुम्ही सर्किटला उपयोग करू शकता, आणखीन तुम्ही कसं त्या सर्किटला तिथे उपयोग करणार ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. सो हे दोघं क्वेश्चन पण तुम्हाला तुमच्या बुकलेटमध्ये सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. कोणी पण ह्याला कॉपीमध्ये सॉल्व नाही करणार, तुमच्या बुकलेटमध्येच तुम्हाला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. सो बहुतेक मला वाटतं तुम्हाला हा चॅप्टर समजमध्ये आलं असेल. ठीक आहे. सगळं जी ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला बुकलेटमध्येच सॉल्व करायचं आहे. आता भेटूया आपण नेक्स्ट सेशनच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.